उत्तर सोलापूर तालुक्यात पांडुरंग कृषी केंद्र व ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पाहणी व ग्रीन गोल्ड बियाण्याच्या विविध वाणाबाबत शेतकरी शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर दत्तात्रय चौरे यांच्या शेतात पार पडले। या कार्यक्रमाला ग्रीन गोल्ड सीडचे सेल्स ऑफिसर सोहन कोटावळे, विशाल पाटील, कुणाल साबळे तसेच पांडुरंग कृषी केंद्राचे मालक पांडुरंग साठे उपस्थित होते। यावेळी ऑफिसर सोहन कोटावळे यांनी ग्रीन गोल्ड बियाणाबाबतीत शेतकऱ्यांना ग्रीन गोल्डच्या उन्नत बियाण्याची माहिती दिली। तसेच प्रगतशील शेतकरी ब्रह्मदेव खडतळे यांनी आपल्या अनुभवातून ग्रीन गोल्ड बियाण्याची गुणवत्ता, उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणारे मुद्दे सांगितले। कार्यक्रमाला बिबीदारपळमधील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। लोकविकास न्यूज लडाजी नागपाचा रिपोर्टर विशाल ताटे। या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो वाण आहे त्या वाणाचे पानं त्रिकोणी आकाराचे आहेत आणि पानं त्रिकोणीच्या आकाराचे असल्यामुळे काय होते, ज्यावेळेस तुम्ही सूर्यप्रकाश व्यवस्थित झाडाला भेटतो आणि ज्यावेळेस आपलं फुलधारणेमधनं झाड ज्यावेळेस सेटिंगमध्ये जातं त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सेटिंग होण्यास मदत होते, कारण सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटल्यामुळं सेटिंग चांगल्या प्रमाणात होते। आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ऑदर जर तुम्ही सोयाबीन जर वळले तर सोयाबीनच्या शेंगामध्ये दाण्याची संख्या ही 2 आणि 3 राहते। हिचं कॅरेक्टर असं की ही ज्या सोयाबीनच्या दाण्यामध्ये सोयाबीनच्या शेंगामध्ये दाण्याची संख्या ही 3 आणि 4 असते। त्याच्यामुळे ऑदर जर तुम्हाला सपोज उत्पन्न जर फॉर एक्झाम्पल जर 10 क्विंटल जर भेटलं तर ह्याचं नक्कीच तुम्हाला 12 क्विंटल एक ऑन एन ॲव्हरेज 100% भेटतं। ही झालं मेन कॅरेक्टर सोयाबीनचे। आणि प्रामुख्याने आपली कंपनी जर बघायचं झालं तर आपल्या कंपनी टोटल फील्ड क्रॉप मध्ये काम करते। फील्ड क्रॉप मध्ये सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल, उडीद असेल, हरभरा असेल, गहू असेल। आता रब्बीच्या सीझनला आपला गहू हरभरा येतो। आपला गहू जो आहे ते गहू गोल्ड 23 या नावाने येतो। गोल्ड गव्हाचं कॅरेक्टर असं आहे की गव्हावरती एक आपण गहू पेरतो कशासाठी, पेरायचं काय रिझन असतं, मेन कारण हा मग हे जो काय वैशिष्ट्य खायला एकदम चांगलं आहे, चपाती एकदम नरम राहते, त्याच्यामुळे खायला चांगला आहे। खायला चांगला असून तुम्हाला उत्पादन पण 10 ते 15 क्विंटल पर्यंत एक एकर मध्ये सरासरी ॲव्हरेज पडतं। त्याचबरोबर आपला हरभरा गोल्ड 75 म्हणून येतो, लाल येतो रेड मध्ये आणि पांढरा काबुली पण येतो। आपला हरभरा हा बागायती वाण आहे। एक सरासरी तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी दिले तर हरभरा आपला तुम्हाला उत्पन्न देऊन जातो। सरासरी हरभऱ्याला जास्त पाण्याची गरज नाही। जर हरभऱ्याला जर जास्त पाणी जर झालं तर हरभरा डायरेक्ट काढावर जातो, त्याच्यामुळे फळ वगैरे काय लागतं पण कमी प्रमाणामध्ये लागतं, त्याच्यामुळे ॲव्हरेज आपल्याला भेटत नाही। सरासरी एक हरभऱ्याला 2 ते 3 पाणी दिलं तरी होऊन जातं। त्याचबरोबर आपली कंपनी व्हेजिटेबल मध्ये काम करते। व्हेजिटेबल मध्ये गवार आहे। गवार आपलं गोल्ड 601 म्हणून खूप मोठा ब्रँड आहे। ज्वारी टाईप गवार आहे, कोणी टाईप मध्ये ॲव्हरेजला पण चांगली आणि रेट पण इतर गवारीपेक्षा तुम्हाला उंची 4-5 फुटापर्यंत जाते हाईटला। शेवटी कसं असते आपली जमीन, आपलं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन त्याच्यावर डिपेंड करतं। बियाणामध्ये किती कॅरेक्टर असतं पण आपण त्याला कितपत आणि कितपत करतो त्याच्यापेक्षा वेळेवर करतो त्याच्यावर डिपेंड करत असतं। त्याचबरोबर आपला आता फुरसंगी कांदा येतो। फुरसंगी सेगमेंट मधला कांदा आहे आपला, कंपनी ब्रँड नेम येतो गोल्ड 877 म्हणून आणि खरीप मध्ये आपला गोल्ड 853 म्हणून कांदा येतो। मकीमध्ये जर बघायचं झालं तर मकीमध्ये आपली उत्पादनाची मका आहे, उत्पादनाची मका व्हरायटी जर म्हणलं तर युनिव्हर्सल गोल्ड 1152 ही व्हरायटी येते। त्या व्हरायटीचं कॅरेक्टर मी जवळजवळ 6 ते 7 वर्षापासून वापरतो। पहिल्या वर्षी आपण सगळ्या पूर्ण जेवढं क्षेत्र तेवढाच वापर केला। त्याची बियाण्याची संख्या कमीत कमी 3 ते 4, इतर सोयाबीन मध्ये 3, तर ह्याच्यामध्ये 75% 4 आणि 25% 3 ह्या पद्धतीमध्ये येते। आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य 1 नंबर, फक्त ह्याचं एक आहे की पाऊस काळ जरी जास्त असला, जरी पूर्ण पाला झाडला आणि पाण्यात जरी उभा असलं, एक सुद्धा शेंग तडकत नाही। हे सगळ्यात महत्वाचा याचा पॉईंट आहे। बाकीच्या ह्याच्यापेक्षा ही 1 नंबर कंपनीचं 100% ही महत्वाचा विषय आहे ग्रीन गोल्ड। आणि रोगराईचा प्रतिकार शक्तीला पण चांगला आहे, काय अडचण नाही। इतर ह्याच्यापेक्षा ह्याची व्हरायटीचं काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही ना, काय नाही। आपण दुसरं ह्या कंपनी व्यतिरिक्त दुसरं कुठलंच बियाणं वापरलं नाही, वापरत पण नाही।
ऍव्हरेजला कसं आहे, उंची त्याची अशी मध्यम प्रमाणात आहे, लय कमी पण नाही आणि अति उंच पण नाही. त्याच्यामुळे त्याचं शेंगाची लागायची संख्या अशी दाट प्रमाणात असल्यामुळं ऍव्हरेज पण चांगल्या प्रमाणात आहे. ऍव्हरेज सरासरी किती पडतो तुम्हाला? ऍव्हरेज एका पिशवीला सरासरी 20 कट्टी, सरासरी 20 कट्ट्यापर्यंत मी स्वतः